श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. स्वामींची भक्ती आणि स्वामींचा आशीर्वाद कोणावरही होत नाही. ज्या भक्तांची निस्वार्थ भावनेची भक्ती आहे, विश्वासाची भक्ती आहे, त्या भक्तांवरती स्वामी प्रसन्न होतात. मग त्या भक्ताची भक्ती कमी का असेना, परंतु निस्वार्थ जर भक्ती असेल ना, तर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या हाकेला धावून जातात आणि त्या भक्ताच्या आयुष्यातील अडचणी दूर करत असतात. आणि जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या आयुष्यात येतात ना, तेव्हा अनमोल असे अनुभव बनतात. आणि हेच सुंदर सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जो अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या मुंबई येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. हॅलो, माझा स्वामींचा एक अनुभव सांगायचा आहे मला. हॅलो. हा बोला ना. सांगू का अनुभव? नाव सांगायचं आहे का? नाव नाही सांगत मी. जिल्हा तालुका काय? हा, जिल्हा तालुका काय सांगायचं आहे का? मुंबई मुंबई आहे. बरं बरं. कशा आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? हा, स्वामी सेवेत कसे आला तुम्ही? स्वामींच्या माझ्या माझ्या म्हणजे माझ्या माझं 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 लग्न ना, माझी धाकटा बहीण झाली. माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न, माझ्या भावाचं माझं लग्न जमत नव्हतं. हा तर धाकट्या बहिणीचं लग्न झालं ना, ते तिचा नवरा दंतच अपराध येतो. तू स्वामींच्या मठाचा तू लग्न झाली. ते 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली. 4 वर्ष झाले ना, हा 11वा गुरु होता, तो बदलला. हा दर गुरुवारी जायची मठात दादरच्या. हा त्यामुळे बोललो 11वा गुरुवारी लग्न होतं ना, स्वामीला त्या दिवशी बांधले मनामध्ये हा की स्वामी आता मी नाही येणार. 11वा गुरु माझा गेला, मी येणार नाही. हा आणि 1 महिना मी गेलेच नाही. हा 1 महिना गेले नाही. असा चमत्कार झाला, तो गुरु ना 2.5 महिन्यासाठी परत 11व्या स्थानावर आला आणि 11व्या स्थानाला माझं लग्न जमलं. अरे आणि माझं एवढं चांगलं झालं, उशिरा होतो माझ्या सगळ्या भावनांमध्ये माझं चांगलं झालं सगळं. हा हा 3-4 करोडची मार्केट आहे मी समाजासाठी. हा 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 आणि परत माझ्या घरामध्ये माझा भाऊ होता ना, वेगळा गेला ना तो. माझे वडील रिटायर झाले, घरात पैसा नव्हता. तर माझ्या नातेवाईकांनी पैसे काढून लग्न केले. आम्ही सांगितलं पण नाही पैसे काढा, त्यांनी सगळे पैसे काढून लग्न लावून दिलं. बोला, ते स्वामींनीच केलं सगळं. ते त्यांच्या मनात भरवलं पैसे वगैरे काढायचे. आणि त्याच्यानंतर काय झालं, हा काय नाही सांगू ते. लग्न झालं आणि मला माझी एवढी पत्रिका खराब होती, लग्न जमणे अशक्य होतं. हा आणि माझ्या काकाकडे माझ्या नवऱ्याला कोणतरी लग्न बोलायला गेले. अरे बापरे. त्याने हाकली, हा, ती मुलगी करू नका वगैरे. पण स्वामी तिकडे उभे राहिले, माझ्या नवऱ्याने हाकलून लावला. ते आत्ताच्या आत्ता जाण्याचं तुम्हाला मी टक्के मारून पाठवते. माझा नवरा का, पण स्वामीनेच केलं ना ते. स्वामीने पैसा दिला, माझं लग्न करून दिलं. किती किती स्वामीने केलं माझ्यासाठी. हा माझा एक अनुभव आहे. आणि एक दिवशी दुसरा अनुभव माझा असा, मी अक्कलकोटला मे महिन्यात मी एसटी जाते ना. एसटी म्हटलं तापणार खूप ना, म्हटलं तापणार खूप ना, म्हटलं आता मला म्हणलं काय करू आता. जायचं मी विचार केला, मी ठरवलं एकदम. पण काय आश्चर्य की एसटी तापलीच नाही हो. मी व्यवस्थित गेली अक्कलकोटला, एकटीच जाते ना मी.
हा. माझा नवरा गेल्यानंतर हा. 16 वर्षांनी त्याच्यानंतर हा. त्याच्यानंतर मी गेली तर अशी परत तुळजापूरला जाते. मला लगेच दर्शन पण झालं. अक्कलकोटला तेव्हा एवढी गर्दी नव्हती. हा. आता खूप म्हणतात गर्दी आहे ना. हम्म. आता हा माझा अनुभव आहे. अरे वा, एक खूप छान अनुभव आहे ताई. तर तुम्ही स्वामी हा सेवेत कसे आला, म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं स्वामींच्या सेवेविषयी? मी युट्यूब बघते ना. हा हा. युट्यूब बघते त्याच्यावर मी नंबर होतो. माझा पण अनुभव सांगायचा होता मला. हा हा. हम्म. स्वामींचे माझ्या एवढा हे आहे ना, तुला काय सांगू तुम्हाला. तुम्ही त्या दिवशी भरपूर मी वर्ष झालं ताई स्वामी सेवेत असाल मग. हा तुम्ही भरपूर तरी वर्ष 13 झालं. वर्ष झाली त्याला. 13 वर्ष झाली त्याला. अरे वा. एकटीच राहते. हम्म. आणि मी दुसरीकडे लेवल लायसन्सवर रूम घेतला ना, तिकडे मी स्वामींच्या मठात जायची ना. तिकडे आरतीला 8 वाजता आरती असायची गुरुवारी. हा मी जायची ना, हा. तर मला ते चप्पल म्हणजे पायातून दिसतात ना, तर मी पट्टेवाले चप्पल घालायची. तर ते मला उभे नाही करता येत ना. बसून हे करावं लागतं ना. तर मी अशीच चप्पल न घालता चालत जायची ना. तर खडी वगैरे अंगाला पायाला एवढी लागायची ना, हा हा. की बसून काय एवढ्या वर्षाचा तो पण त्याचे बाकडे नव्हते आणले. हा. 1 बाकडा आणला, 2 बाकडे आणले, 3 बाकडे आणले. स्वामींना त्यांच्या दाताला कडे लागतात म्हणून स्वामींनी 3 बाकडे आणले. बसून मी चप्पल घालायला लागली. अरे माझे वा. पूर्ण अनुभव आहे स्वामींचा माझा खूप जीव आहे. काय पण. हो ना हो ना. आता तुम्ही इतक्या वर्षाचे स्वामी सेवेकरी आहात म्हटल्यानंतर हा तुम्ही खूप वर्षाचे स्वामी सेवेकरी आहात ना ताई. हो 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 हो. मग स्वामींचा जीव स्वामींचं असणारच ना हो तुमच्यावरती. हा जीव आहे स्वामींचा माझ्यावर पण आहे, माझा पण त्यांच्यावर आहे खूप. हो ना हो ना. स्वामी असे सगळ्यांना बोलतात. आता केवढे स्वामींचे दास झाले. हो ना हो ना. जिकडे तिकडे स्वामी सेवेकरीच आहेत ना. स्वामींनी सांगितलं होतं कलियुगात स्वामींचा महिमा वाढणार आहे. हो ना हो ना. हो. तुम्ही कुठून बोलताय? मी सातारा जिल्ह्यातून. हा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यात बोलताय. हा हम्म. साताऱ्याचं पण मला युट्यूबवर मी बघितलं ना, हा हा हा. तेव्हा मला माहिती. तर माझा अनुभव सांगायचा होता म्हटलं. हा हा. नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई. आणि एवढ्या चला ठीक आहे. वर्षापासून तुम्ही सेवा करता. तुमच्या घरातच स्वामी सेवेकरी होते का ताई? तरी मी उपवास वगैरे नाही करत हा स्वामींचं. हा हा. स्वामींचं नामच म्हणून कधी बसली ते स्वामीचं म्हणतं. आणि म्हणले कधी विश्वास आहे तुम्ही स्वामी जे काय करणार ते स्वामी करणार. अरे वा. एवढा विश्वास होती. हा बस. हा. जे काय करणार ते स्वामी. हो ना हो ना. तुमच्या घरात कोण स्वामींची सेवा करत होतं ताई? कुठली? स्वामी स्वामी तुम्हाला माहित होते का अगोदर? नाही मला अगोदर माहिती. माझ्या मैत्रिणीची खूप लहान असताना गेलं होतं. तर माझ्या बहिणीचा नवरा होता रक्त सापरायला येतो ना. हा. त्याने मला सांगितलं स्वामीच्या मठात जा म्हणून. अरे वा. दादर जवळ होतं ना. आता तिकडे तिकडे स्वामींचे मठ झाले हो. हो हो हो. आणि माझी इच्छा आहे स्वामींचा मठ बांधायचा. कारण मला मुलं बाळ नाहीत ना. हा हा हा. मठ बांधावं. स्वामींनी आता ती इच्छा माझी पूर्ण करावी. हा हा. स्वामींची स्वामींचा इच्छा मठ असेल बांधायचा तर विचार करते. हा स्वामींची इच्छा असेल तर करतील ना पूर्ण ताई. नाही पण मी आता माझं 69 वय आहे. हा हा. माझ्या ह्याच्या अगोदर झाले तर बरं आहे ना. मरायच्या अगोदर स्वामींचा मठ डोळ्यात बघू दे ना. हो ना हो ना. अहो स्वामींनी ठरवलं ना तर एका क्षणात काही करू शकतात ताई. स्वामींनी करून घ्या. हो ना हा काय ही प्रॉपर्टी कोणाला देण्याचा अर्थ नाही ना. हो ना. कोण आपल्याला स्वामींचं केलं तर माझा शेवटपर्यंत राहील ना नाव. हा हो हो हो. मग आता तुम्ही पण स्वामीला करायची इच्छा पूर्ण होते. हा. हा स्वामींची इच्छा असेल तर लवकर इच्छा ताई. तुमची इच्छा स्वामींनी लवकर पूर्ण करावी. तुम्ही पण आज प्रार्थना करायची. हो हो. ठेवू? हो हो चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी. हा चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. चला.